गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज लास्ट लेक्चर आपण फर्स्ट जावा प्रोग्राम कंप्लीट केला. ठीक आहे. आय होप तो फर्स्ट जावा प्रोग्राम क्लिअर आहे सगळ्यांना. शुअर ना? पक्का हे सगळे पॉइंट्स फर्स्ट जावा प्रोग्रामचे क्लिअर. पब्लिक काय, स्टॅटिक काय, वॉइड, मेन, ते स्ट्रिंग ARGS, मग सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट आणि प्रिंट LN त्यातला फरक कळला. आज एक प्रोग्राम लिहूया आपण. ठीक आहे. थोडेसे प्रोग्रामिंग करूया. राईट अ जावा प्रोग्राम टू फाइंड मॅक्सिमम ऑफ 3 integers given from कमांड लाईन. ठीक आहे. म्हणजे कमांड लाईन वरून आपण काय देणार आहे? 3 इंटीजर्स. ओके. आणि ते कमांड लाईन वरून जे दिलेले 3 इंटीजर्स, त्या 3 इंटीजर्स पैकी जो मॅक्झिमम आहे तो शोधायचा. ठीक आहे. तो राईट अ जावा प्रोग्राम टू फाइंड मॅक्झिमम ऑफ 3 इंटीजर्स गिवन फ्रॉम कमांड लाईन. आता कमांड लाईन म्हणजे कळलं ना? आर्ग्युमेंट्स पास्ड टू मेन. म्हणजे तुमच्या प्रोग्रामच्या मेनला जेव्हा जे आर्ग्युमेंट्स येतात तर ते कुठून आलेले आहेत? फ्रॉम कमांड प्रॉम्प्ट. म्हणजे तुमचा जो शेल प्रॉम्प्ट आहे किंवा विंडोजमध्ये आपण जो कमांड प्रॉम्प्ट म्हणतो, तर तिथून जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करता असं लिहिता जावा आणि मग क्लासचं नाव देता ज्याच्यात मेन प्रेझेंट आहे आणि त्याच्यानंतर काही व्हॅल्यूज पास करता ना. काही आठवत आहे ना? लास्ट टाइम आपण जेव्हा फर्स्ट जावा प्रोग्राम घेतला तेव्हा मी ते ARGS बद्दल सांगितलं ना. स्ट्रिंग ARGS आठवत आहे ना? येते. मग तिथे सांगा जेव्हा आपण कमांड लाईन वरून जावा क्लासचं नाव देतो ज्याच्यात मेन आहे आणि पुढे काही व्हॅल्यूज लिहितो, तेव्हा लास्ट टाइम सांगितलं ही प्रत्येक व्हॅल्यू कशात कन्वर्ट होते? इनटू स्ट्रिंग ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट ऑफ क्लास स्ट्रिंग. आणि तुम्हाला माहिती आहे की जावामध्ये ऑब्जेक्ट म्हटलं की त्याचं रेफरन्स असतं. आणि मग नाही, हे सगळे रेफरन्सेस कशात स्टोअर होतात? एका अरेमध्ये. राईट. आणि मग त्या अरेमध्ये या सगळ्यांचे काय आहेत? रेफरन्सेस आहेत. आणि ह्या अरेचा रेफरन्स कोणाला पास होतो? म्हणजे ह्या अरेचा रेफरन्स कशात सेव्ड आहे? ARGS मध्ये. आणि ARGS हे मेनचं काय आहे? आर्ग्युमेंट. ते मेनला गेलेलं आर्ग्युमेंट आहे ना, स्ट्रिंग ARGS स्क्वेअर. तर त्या ARGS मध्ये ह्या अरेचा रेफरन्स येतो आणि त्या अरेमध्ये ते स्ट्रिंग्स आहेत. हे स्ट्रिंग ऑब्जेक्टचे रेफरन्सेस आहेत. आणि हे स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स कुठून पास झालेत? कमांड लाईन. आता आपल्याला ह्या तिघांना फक्त ऍक्सेस करायचं आहे. कशाच्या आत? ह्या प्रोग्रामच्या मेनच्या आत. हा जो क्लास नेम आहे ना त्याच्या मेनच्या आत ह्या व्हॅल्यूज काय करायच्या? ऍक्सेस. ज्या व्हेरी इझी आहे ऍक्सेस करायला, कारण त्या अरेचा रेफरन्स कशात आलाय सांगा बरं? त्या ARGS मध्ये आलेला आहे. मग आता जर मी लिहिलं ARGS ऑफ 0 लिहिलं तर ही व्हॅल्यू ऍक्सेस होईल. कळतंय? ऑफ 1 लिहिलं ARGS ऑफ 1, मग ही 34 ऍक्सेस होईल. ऑफ 2 लिहिलं तर 70. लक्षात घ्या, तुमच्या क्लासचं नेम कधीच कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणून जात नाही. पण C मध्ये, C++ मध्ये प्रोग्राम नेम पण काय असतो? कमांड लाईन. म्हणजे प्रोग्राम नेम पण एक काय? कमांड लाईन आर्ग्युमेंट. गेले? पण ह्यांच्याकडे नाही. ह्यांच्याकडे क्लास नेमच्या पुढे जे आहेत तेवढ्याच कमांड लाईन आर्ग्युमेंट्स आहेत. गेले? ओके. मग आपण हे ऍक्सेस करू शकतो ना, आर्ग्स ऑफ 0, आर्ग्स ऑफ 1, आर्ग्स ऑफ 2. आणि ते ऍक्सेस करून मग त्यातला मॅक्स शोधायचा आणि जो मॅक्स येईल तो डिस्प्ले करायचा. फक्त एवढंच आहे. आता ह्याच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांगतो. त्याच्या आधी मला सांगा, आपण C मध्ये एक टर्नरी ऑपरेटर बघितला होता, क्वेश्चन मार्क कोलन. आहे तोच C जावामध्ये पण दिलेला. असं आहे बरं. कंडिशन असते, एक कंडिशन, मग क्वेश्चन मार्क असतो. करेक्ट. मग एक्सप्रेशन 1 असतं
आणि कोलन एक्सप्रेशन 2 असतो. हा टर्नरी ऑपरेटर आहे. म्हणजे जावामध्ये याला टर्नरी ऑपरेटर म्हणतात का, कारण तो 3 ऑपरंडवर काम करतो. गेटिंग? तर पहिला पार्ट काय आहे, कंडिशन, एक्सप्रेशन 1, एक्सप्रेशन 2. हे दोन्ही एक्सप्रेशन्स काय होत नाहीत, इव्हॅल्युएट. दोन्हीच्या दोन्ही इव्हॅल्युएट होणार नाही. हे या कंडिशनवर डिपेंड करतं. बघा, जर ही कंडिशन ट्रू येत असेल तर एक्सप्रेशन 1 इव्हॅल्युएट होतो, आणि जर ही कंडिशन फॉल्स येत असेल तर एक्सप्रेशन 2 इव्हॅल्युएट होतो. थोडं लक्षात घ्या, जर तुमची कंडिशन ट्रू येते तर 1 इव्हॅल्युएट होणार आणि त्याचा आन्सर रिटर्न करणार, आणि फॉल्स येत असेल तर 2 इव्हॅल्युएट होणार आणि त्याचा आन्सर रिटर्न करणार. मग आन्सर कोणाचं येणार हे कळलं ना? दोन्हीपैकी एकाच. कशावर डिपेंड करतं? कंडिशन. तर जर तुमची कंडिशन ट्रू आहे तर एक्सप्रेशन 1चा आन्सर येईल, आणि कंडिशन फॉल्स आहे तर एक्सप्रेशन 2चं. याला आपल्याला आता वापरायचं आहे ते 3 पैकी मॅक्स काढायला. हा एक पार्ट झाला, तुम्हाला एक पार्ट समजला. आता दुसरा अजून महत्वाचा पार्ट आहे की जेव्हा तुम्ही ही व्हॅल्यू ऍक्सेस करायला जाल ना, कोणती ती 56, 34, ती तुम्ही अशी ऍक्सेस कराल ना, आर्ग्स ऑफ 0, गेटिंग, आर्ग्स ऑफ 1. पण माहिती आपल्याला ते नंबर्स आहेत, पण जावासाठी ते स्ट्रिंगचे ऑब्जेक्ट्स आहेत. लक्षात घ्या, आर्ग्स ऑफ 0 हा डबल कोट 56 आहे. आपल्याला बरे ते बघून असं वाटतंय की ते काय 56 नंबर, पण जावासाठी तो इंटरनली काय आहे, स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हणजे डबल कोट आणि मग त्यात येते, म्हणजे तो स्ट्रिंग क्लासचा काय आहे, ऑब्जेक्ट. आणि तो स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट असल्यामुळे त्याच्यावर डायरेक्ट कंपॅरिझन करता येत नाही, ग्रेटर लेसर. कळतंय का? कारण मॅक्स काढायचं आहे तर आपल्याला 2 व्हॅल्यू कम्पेअर तर कराव्याच लागणार, की बाबा ए ग्रेटर दॅन बी आहे का, असं कंपॅरिझन करावं लागेल. ए ला बी शी कम्पेअर. मग कम्पेअर करायला तुम्ही हा कंपॅरिझन ऑपरेटर वापरणार, ग्रेटर दॅन साईन. पण हा ग्रेटर दॅन साईन ह्या 2 ऑब्जेक्ट्सवर नाही चालू शकत. Java says that you cannot use this operator on reference. ऑब्जेक्टवर काय करता येत नाही, म्हणजे असं चेक नाही करता येणार 56 ग्रेटर देन डबल कोट 34. असे 2 स्ट्रिंग्स काय होत नाहीत, असे कम्पेअर होत नाही. ते ऑब्जेक्ट्स आहेत. जावा म्हणतं ऑब्जेक्ट्स असे डायरेक्ट काय नाही करता येणार, कम्पेअर. मग काय करावं, तर इथे काय करायचं की ती जी स्ट्रिंग आहे ना त्याला पहिलं इंटीजर मध्ये आणायचं. पहिलं काय करायचं, त्या स्ट्रिंगला कशामध्ये आणायचं, इंटीजर, आणि मग तुम्ही 2 इंटीजर्स कम्पेअर करू शकता. बघा, 56 ग्रेटर दॅन 34 हे चाललं असतं का, पण डबल कोट 56 ग्रेटर दॅन डबल कोट 34 नसतं चाललं, कारण ते स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहे. स्ट्रिंग ऑब्जेक्टचं डायरेक्ट कंपॅरिझन होत नाही. पण 2 इंटीजर्सचं कंपॅरिझन होईल, 2 इंटीजर्स प्रिमिटिव्ह टाईप त्यांचं कंपॅरिझन होऊ शकतं. मग काय करावं, तर यांनी ना एक इंटीजर नावाचा रॅपर क्लास दिला. जर तुम्हाला फीचर्स आठवत असतील, जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड, तेव्हा सांगितलेलं जावा इज अ ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मग जावामध्ये प्रत्येक गोष्ट क्लासच्या आत लिहितो, एकही लाईन क्लासच्या बाहेर नाही, मेन सुद्धा कशाच्या आत, क्लास. पण तरी जावाला आपण प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणत नाही. आठवत आहे, त्यात मी सांगितलं एक कम्युनिटी आहे जावाची जी म्हणतात की जावा ही प्युअर ओपी आहे, काही म्हणतात ट्रू ओपी. ते प्युअर ओपी वाले कोणाचं रेफरन्स घेतात, असे रॅपर क्लास. त्यांचं म्हणणं आहे असे रॅपर क्लास वापरून प्रिमिटिव्हला काय बनवा, ऑब्जेक्ट बनवा. गेले? तर हा रॅपर क्लास आहे असं समजून घ्या. एक इंटीजर नावाचा काय दिलाय, सननी ऑलरेडी काय दिलाय, एक क्लास. तो लँग पॅकेज मध्ये, आणि लँग एकमेव पॅकेज आहे ज्याला इम्पोर्ट करायची गरज नसते. ह्या क्लासमध्ये एक स्टॅटिक मेथड आहे ज्याचं नाव आहे पार्स इंट. पार्सिंग करणे म्हणजे व्हॅलिडेट करणे, व्हॅलिडेट करून कन्वर्ट करणं. मग पार्स इंट ही कोणाची स्टॅटिक मेथड आहे, इंटीजर रॅपर क्लासची. आय कॅपिटल आहे, आय कॅपिटलच असणार कारण तो एक क्लास आहे आणि तो सननी दिलेला आहे. सननी जेवढे क्लासेस प्रोव्हाइड केले आहेत त्याचा पहिला लेटर
अप्पर असतो. गेटिंग? तर इंटीजर डॉट पार्स इंट. तर पार्सिंट नावाची एक स्टॅटिक मेथड आहे. स्टॅटिक का बरं आहे? ती क्लास नेमनी इन्वोक करताय ना आपण. आता हे झालं की रे फर्स्ट जावा प्रोग्राम मध्ये आपण बघितलंय, इन्स्टन्स मेथड असेल तर ऑब्जेक्ट डॉट करून कॉल करताना, आणि स्टॅटिक मेथड असेल तर क्लासचं नाव देता आणि मग डॉट करताना. स्टॅटिक मेथड असेल तर क्लास नेमनी इन्वोक होते, इन्स्टन्स मेथड असेल तर ऑब्जेक्टनी इन्वोक होते. गेटिंग? तर तो फरक आहे. तर बघा नाही ते कशाने इन्वोक झालाय, ऑब्जेक्टनी इन्वोक केलाय का क्लास नेमनी? क्लास नेम आहे, म्हणजे ती मेथड इन्स्टन्स आहे का स्टॅटिक आहे? स्टॅटिक मेथड आहे. गेटिंग? आणि त्याला पास काय करायची? स्ट्रिंग. पास काय करायची? स्ट्रिंग. आता हा पार्सिंट काय करतो? त्या स्ट्रिंगला कशात कन्वर्ट करतो? इंटीजर. याचं काम काय आहे? स्ट्रिंग घ्यायचं आणि त्याला कशात कन्वर्ट करायचं? इंटीजर. गेटिंग? पण हे लक्षात घ्या, ती जी स्ट्रिंग टू इंटीजर बनतीये त्या स्ट्रिंगच्या आत काय पाहिजे? नंबर्स. म्हणजे आता जर मी डबल कोट 452 लिहिलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. विल इट कन्वर्ट दॅट डबल कोट 452 टू इंटीजर 452? म्हणजे जर मी आता इथे इंटीजर आय मध्ये कलेक्ट केला तर आय मध्ये काय येणार? 452च. पण आता स्ट्रिंग 452 का इंटीजर 452? ही आता स्ट्रिंग 452 आहे, पण आय मध्ये इंटीजर 452 येणार. गेटिंग? क्लिअर? काय येणार आहे? इंटीजर 452. राईट? ओके. मग ती आली की मग आपण कंपॅरिझन करू शकतो ना. आता दोन नंबर्सचं कंपॅरिझन होऊ शकतं. येस. क्लिअर? पण लक्षात घ्या, जर त्या स्ट्रिंगच्या आत व्हॅलिड नंबर नसेल, म्हणजे तुम्ही असं काहीतरी करायला गेला, डबल कोट रामला कशात कन्वर्ट करायला गेला? इंटीजर. होऊ शकत नाही, कारण ती न्यूमरिक व्हॅल्यू नाही आहे. भले डबल कोट आहे म्हणजे स्ट्रिंग आहे, तरी स्ट्रिंगच्या आत काय पाहिजे? नंबर्स. आता स्ट्रिंगच्या आत वर्ड राम आहे, इज इट अ न्यूमरिक व्हॅल्यू? नो. मग ती कन्वर्ट होऊ शकेल का इंटीजरमध्ये? नाही. मग एरर रेज होता. त्यावेळेला रनटाईम एरर थ्रो होतो, म्हणजे रनटाईम एक्सेप्शन थ्रो होतो. त्याचं नाव असतं नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. हा एक्सेप्शन थ्रो होणार जर तुम्ही कशाला कशात कन्वर्ट करायला गेला. एका स्ट्रिंगला इंटीजर, पण स्ट्रिंगच्या आत व्हॅलिड नंबर नाही. गेटिंग? क्लिअर? आता मला वाटतं कळलाय, नियम कळलाय. आता हे सगळं वापरून आपण मॅक्स ऑफ 3 काढूया. बघा, पहिला आपण ही फाईल सेव्ह करून टाकू आपल्या फोल्डरमध्ये. आपण सी ड्राईव्हवर एक फोल्डर बनवला होता, जावा ऑफलाईन 2. ठीक आहे? क्लासला तुम्हाला काय नाव द्यायचं ते द्या. मी इथे max3 डॉट जावा देतो. ठीक आहे? सायमल्टेनियसली करून बघितलं तर बेस्ट होईल. तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल JDK केलेला आहे, मग केलेला असेल तर सायमल्टेनियसली प्रोग्राम्स मशीनवर करून बघत जा. ठीक आहे? तर max3 डॉट जावा. इथपर्यंत क्लिअर? राईट? त्याला सेव्ह केलं. आता बघ, क्लासला नाव काय दिलंय? क्लास max3. आता असं काही मॅन्डेटरी रूल नाहीये की क्लासचं नाव आणि फाईलचं नाव काय पाहिजे. सेम, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. पण बऱ्याच वेळेला आपण ते ठेवतो, म्हणजे मॅक्झिमम टाइम आपण काय करतो, क्लासचं नाव आणि फाईलचं नाव काय ठेवतो? सेम. पण असं काही कंपल्शन नाही. ठीक आहे? आता क्लासला नाव काय दिलंय? क्लास max3. आता आपण मेन लिहूया. पब्लिक स्टॅटिक void मेन स्ट्रिंग args स्क्वेअर. ठीक आहे? तुम्हाला माहिती आहे जावामध्ये पूर्ण कोड कशाच्या आतच लिहावा लागतो? क्लासच्या आत. तर क्लासचं नाव काय दिलं? max3. मग तुम्हाला माहिती आहे जावामध्ये जर तो ऍप्लिकेशन लॉन्च व्हायला पाहिजे, म्हणजे स्टार्ट, तर त्याच्यात मेन पाहिजे. आणि तो मेन कसा मेन पाहिजे? पब्लिकच, स्टॅटिकच आणि void. आणि तो एक स्ट्रिंग ऑब्जेक्टचा अरे रिसीव्ह करणारा पाहिजे. आता आहे ना? क्लिअर? ओके. मग हा मेन जो आहे तो एंट्री एक्झिट फंक्शन आहे, तिथून तुमचं ऍप्लिकेशनचं एक्झिक्युशन स्टार्ट.
आता काय करायचं बघा, कमांड लाईन वरून 3 व्हॅल्यूज ज्या आलेल्या असतील त्या 3 व्हॅल्यूज ज्या कमांड लाईन वरून ते त्या अरे मध्ये आहेत ना ह्या, पण त्या स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहे, त्याला तुम्हाला कशात कन्वर्ट करायला लागेल, इंटीजर. मग बघा असं इंटीजर a इक्वल टू इंटीजर डॉट पार्स इंट आर्ग्स ऑफ 0. आर्ग्स ऑफ 0 वर काय असणार आहे, पहिला आर्ग्युमेंट जो कमांड लाईन बघा रे, असं बाहेर जेव्हा आपण रन करू जावा मॅक्स 3, इथे 45 लिहिणार, 78 लिहिणार, 90 लिहिणार. मग मला सांगाल आर्ग्स ऑफ 0 वर काय असणार आहे, 45 ना. तोच 45 कशाच्या फॉर्म मध्ये, स्ट्रिंग डबल कोट 45. तो डबल कोट 45 पार्सेंट कशात कन्वर्ट करेल, इंटीजर 45. आता ए काय बनेल, 45 पण इंटीजर. आता तसंच दुसरी व्हॅल्यू पण कम्पेअर करू, सॉरी कन्वर्ट करू, बी इक्वल टू इंटीजर डॉट पार्सेंट आर्ग्स ऑफ 1, सेकंड व्हॅल्यू हा कमांड लाईनची. आणि मग थर्ड व्हॅल्यू पास करू. अशा करून आपण कमांड लाईन वरच्या तिन्ही व्हॅल्यूज काय केल्या, इंटीजर मध्ये कन्वर्ट. वाटतंय तुम्हाला, 3 व्हॅल्यूज एक्सेप्ट केल्या आणि त्या 3 व्हॅल्यूज कशामध्ये कन्वर्ट केल्या. कारण कमांड लाईन वरनं ज्या व्हॅल्यू देतो ना त्या व्हॅल्यू नेहमी कशाच्या फॉर्म मध्येच येतात, स्ट्रिंग, ऑब्जेक्ट ऑफ क्लास स्ट्रिंग. मग तो 45 स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहे, 78 स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहे, 90 स्ट्रिंग ऑब्जेक्ट, त्याला कशात कन्वर्ट केलं, प्रिमिटिव्ह इंटीजर. कोण करतं कन्वर्ट, पार्सेंट. पार्सेंट कशाची स्टॅटिक मेथड, इंटीजर क्लासची. इंटीजर क्लासची ती स्टॅटिक मेथड आहे. ठीक आहे, मान्य आहे, इथपर्यंत कळलं. आता आपण मॅक्स काढूया बघा. ठीक आहे, इंटीजर मॅक्स इज इक्वल टू, पहिलं मॅक्स काढायला ना ए आणि बी कम्पेअर करायचं. काय चेक करू, ए ग्रेटर देन बी आहे का. 3 पैकी मॅक्स काढायचं, तर पहिलं काय चेक करावं, ए बी पेक्षा जास्त आहे. असेल तर चेक करा ए सी पेक्षा जास्त आहे. पहिलं कोणाबरोबर कम्पेअर केलं, म्हणजे आपण ए बी आणि सी याच्यात ह्या दोघांना कम्पेअर केलं. कम्पेअर करताना कळलं की ए कोणापेक्षा जास्त आहे, बी पेक्षा, तर ए आणि सी कम्पेअर करायचं का, ए बी पेक्षा जास्त आहे, तर मग चेक करा ए सी पेक्षा जास्त आहे का. तर मग कोण मॅक्झिमम, ए. गेटिंग. आता बघा ए बी पेक्षा जास्त आहे पण ए सी पेक्षा जास्त नाही आहे, म्हणजे सी मॅक्सिमम आहे. बघा तुम्ही 10 5 किंवा इथे 50 घेतो, सॉरी 5 आणि इथे 1 घेतो. आता सांग 10 5 पेक्षा जास्त आहे का, म्हणून मग ए आणि सी. 10 1 पेक्षा जास्त आहे का, आहे, म्हणून ए मॅक्सिमम. पण उलट होऊ शकतं, 10 5 पेक्षा जास्त आहे पण 10 इकडे नाही, इथे सपोज 100 असतात, तर सांगा 10 5 पेक्षा जास्त, यस, पण 10 100 पेक्षा जास्त, नो, तर मग सी मॅक्सिमम. बरोबर. आणि पहिलंच सांगा, जर ए कोणापेक्षा जास्त नाही आहे, बी पेक्षा, तर मग फक्त बी आणि सी कम्पेअर करा आणि त्या दोन मध्ये जो मॅक्सिमम आहे तो प्रिंट करा. कळतंय, क्लिअर. बघा आता कंपॅरिझन कसं आहे. तर पहिलं काय कम्पेअर केलं, ए ला बी बरोबर, यस, तर तुम्हाला माहिती आहे एक्सप्रेशन 1 असेल, अदरवाईज काय असणार, एक्सप्रेशन 2 असणार. मग अशी मी दिला ना पॅटर्न, कंडिशन, क्वेश्चन मार्क, एक्सप्रेशन 1 कोलन एक्सप्रेशन 2. गेटिंग. आता मला सांगा, जो एक्सप्रेशन 1 आहे त्याच्या आत परत टर्नरी ऑपरेटर येऊ शकतो का, हो. मग मी ए ग्रेटर दॅन बी असेल तर ह्या ब्रॅकेटमध्ये येईल आणि ए ग्रेटर दॅन बी नसेल तर ह्या ब्रॅकेटमध्ये येणार. एवढं तर क्लिअर. मग पहिल्या ब्रॅकेटमध्ये आल्यावर चेक करा ए ग्रेटर दॅन सी आहे का, असेल तर ए मॅक्स, अदरवाईज सी मॅक्स. पक्का आहे का. म्हणजे पहिलं काय कन्फर्म केलं, ए
बी पेक्षा जास्त हो तर मग ही ब्रॅकेट वाटतंय का रे? पहिलं काय चेक केलं? ए ग्रेटर देन बी. यस तर मग ही ब्रॅकेट. या ब्रॅकेटमध्ये काय चेक करता? ए ग्रेटर देन सी तर ए मॅक्स, अदरवाइज सी मॅक्स. पण मला सांगा जर ए बी पेक्षा जास्त नाही आहे तर मग या ब्रॅकेटमध्ये क्लिअर? या ब्रॅकेटमध्ये येणार राईट. आता मला सांगाल या ब्रॅकेटमध्ये काय चेक करायचं? बी ग्रेटर देन सी. यस तर कोण मॅक्स? बी, अदरवाइज सी मॅक्स. लॉजिक समजून घ्या. क्लिअर? ओके, क्लिअर. ओके राईट. तर काय कंपॅरिझन केलंय ते कळलं. ए ला पहिलं बी शी कम्पेअर केलं. ए ला बी शी कम्पेअर. ते कम्पेअर करताना कळलं ए हा बी पेक्षा जास्त आहे. तर मग आता फक्त चेक करा ए हा सी पेक्षा ग्रेटर आहे का. ए ला बी शी कम्पेअर केल्यावर कळतंय की ए हा बी पेक्षा जास्त आहे. तर ए आणि सी चं कम्पॅरिझन करा. त्या दोन मध्ये जो जास्त आहे तो मॅक्सिमम. पण मला सांगा जर ए बी पेक्षा जास्त नाही आहे तर हे चेक करा. गेटिंग? आणि मग या दोन पैकी जो मॅक्सिमम आहे तो मॅक्स आहे. तो मॅक्स मध्ये येऊन स्टोअर होईल. झाल्यानंतर मॅक्स प्रिंट करायचं का? बघा असं लिहूया, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल मॅक्स. आपण मॅक्स डिस्प्ले करू शकतो. प्रिंटचे वेगळे व्हर्जन्स आहेत ना. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलंय की प्रिंट स्ट्रिंग नावाचा एक काय आहे? क्लास आहे. त्या प्रिंट स्ट्रिंग क्लासमध्ये दोन फॅमिली आहेत. एक प्रिंट आहे आणि एक प्रिंट एल एन आहे. मग प्रिंटचे बरेच व्हर्जन आहेत, प्रिंट एल एनचे बरेच व्हर्जन आहेत. मग प्रिंटचे व्हर्जन्समध्ये एक इंट घेतो, एक फ्लोट घेतो, एक डबल, एक स्ट्रिंग, एक ऑब्जेक्ट. तसे हा चालेल ना प्रिंट एल एन विथ इंटीजर. गेटिंग? बर, आपण याला आता कमांड प्रॉम्प्ट वर जाऊन रन करून बघूया. ठीक आहे. आपला आता एक फोल्डर आहे cd ऑफलाईन जावा ऑफलाईन 2. हा एक फोल्डर होता ना, त्याच्यात गेलो जावॅक आणि फाईलचं नाव काय? max3.java. बरोबर आहे का रे? max3.java. ठीक, कंपाईल झालंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता रन करूया. रन करताना काय लिहिणार? जावा max3 आणि इथून काही व्हॅल्यूज पास करा. 56, 34, 89 एंटर. बरोबर. तर मॅक्स कोण आहे? 89. तर 89 दिसला पाहिजे. येत आहे? त्यांनी पहिलं कोणाशी कम्पेअर केलं? ए ला बी शी. मग ए ला बी शी कम्पेअर केल्यावर ए ग्रेटर आहे ना, म्हणून पहिल्या ब्रॅकेटच्या आत आला. 56 34 पेक्षा जास्त आहे ना, 54 36 पेक्षा, म्हणून या ब्रॅकेटमध्ये आला. आणि 56 89 शी कम्पेअर होता. हे दोघे ग्रेटर. 56 34 पेक्षा जास्त असल्यामुळे या ब्रॅकेटमध्ये येईल आणि 56 आणि 89 कम्पेअर होईल. आता 56 आणि 89. मग 56 आणि 89 मध्ये मला सांगा ए जास्त का सी जास्त? सी, म्हणून सी रिटर्न होतं ते मॅक्स मध्ये. कळताय? ओके. आता सपोज ते मॅक्स जे आलेलं आहे ते तुम्ही काय करताय? फक्त ते मॅक्स प्रिंट करताय. मला असं आउटपुट पाहिजे. मला दिसलं पाहिजे मॅक्स ब्रॅकेट, मग तुमची जी काही व्हॅल्यू आहे 56, 34, 89 इक्वल टू 89 असं आउटपुट दिसलं पाहिजे. का? म्हणजे फक्त ते मॅक्स जे आलंय 89 तेवढं नाही, मला अशा पॅटर्न मध्ये दिसलं पाहिजे. पहिला मॅक्स वर्ड यायला पाहिजे, मग ब्रॅकेट, मग ए, मग कॉमा, मग बी, मग कॉमा, मग सी, मग क्लोज, इक्वल, आणि मग जो मॅक्स आला. करू शकता. आता कसं करायचं जावामध्ये ते दाखवतो. ठीक आहे. इथे बघ, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन
आणि आपण ना पार्ट जॉईन करून एक स्ट्रिंग तयार करणार आहे. म्हणजे काही स्ट्रिंग, काही व्हेरिएबल्स, काही स्ट्रिंग, काही व्हेरिएबल. पण मग ते जॉईन कसे करायचे? तर जावामध्ये प्लस ऑपरेटर जेव्हा तुम्ही स्ट्रिंग्सवर अप्लाय करता तर ते कॉन्कॅटिनेशनचं काम करतं. कॉन्कॅटिनेशन म्हणजे जॉईन करायचं. मग इथे म्हणजे जावा काय म्हणतं की जर 2 स्ट्रिंग तुम्ही घेतल्या, राम आणि प्लस दुसरी स्ट्रिंग दिली सीता, तर जावामध्ये जेव्हा 2 स्ट्रिंगच्या मध्ये प्लस लिहिला तर जावा त्या 2 स्ट्रिंग्सला काय करून टाकतं? कॉन्कॅटिनेट. कॉन्कॅटिनेट म्हणजे कळलं ना, जॉईन. पण नवीन स्ट्रिंग आणून देता ज्याच्यात असणार आहे राम, एक नवीन स्ट्रिंग तयार करून देता. आणि जावा म्हणतं जर एक स्ट्रिंग आहे आणि एक नंबर आहे, काही दुसरा नंबर आहे म्हणजे इंटीजर, काही प्रॉब्लेम नाही. जावा इम्प्लिसिटली त्या नंबरला कशात कन्वर्ट करून टाकतात? स्ट्रिंग. म्हणजे बघा जावा याला कशात कन्वर्ट करतं असं, राम प्लस डबल कोट 45. आणि डबल कोट 45 मध्ये आणल्यानंतर म्हणजे त्याला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करतात. आणि मग ते दोन्ही स्ट्रिंग्स झाल्या की आता त्या काय होणार? कॉन्कॅटिनेट. मग राम 45 अशी एक नवीन स्ट्रिंग. मग ती कॉन्सेप्ट जी आहे ती इथे आपल्याला लागू करायची. इथे मी लिहिणार पहिलं वर्ड मॅक्स ओपन ब्रॅकेट. ही एक स्ट्रिंग वाटते का तुम्हाला? मॅक्स ओपन ब्रॅकेट ही एक स्ट्रिंग झाली प्लस. मग आपला व्हेरिएबल ए आपला व्हेरिएबल आहे ना, हा ए जो आहे तो इथे वापरला. पण ए इंटीजर आहे तर इम्प्लिसिटली तो इंटीजर स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होणार का? जॉईन होताना हे सगळं जॉईन होणार ना. मग जॉईन होताना हा ए जो आहे इंटीजर तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होणार का? हो. गेटिंग? परत दुसरी स्ट्रिंग आहे कॉमा, मग परत बी, मग परत एक कॉमा, मग परत सी, मग परत क्लोज ब्रॅकेट इक्वल आणि शेवटला मॅक्स. आपला व्हेरिएबल आहे ना मॅक्स. गेटिंग? आता झालंय काय कळलं? या सगळ्या स्ट्रिंग्स जॉईन होतील का आणि एक सिंगल स्ट्रिंग तयार होईल का? ते कारण मी काय सांगतोय. आणि जागोजागी इंटीजर इम्प्लिसिटली स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होतील का? हा जो ए आहे, हा जो बी आहे, हा जो सी आहे, हा कशामध्ये कन्वर्ट होईल? ते इंटीजर्स आहेत ना खरे, त्यांचे डेटा टाईप इंटीजर आहेत. हा मॅक्स, हे जे इंटीजर्स आहेत ना मॅक्स, सी, बी, ए, हे सगळे पण इंटरनली कशात कन्वर्ट होणार? म्हणजे आपल्याकडे आता बघा हे असं होईल. पहिली स्ट्रिंग काय? मॅक्स ब्रॅकेट. मग ए मध्ये सपोज तुम्ही 56 दिला, तो विल इट कन्वर्टेड टू स्ट्रिंग 56? मग तुम्ही कॉमा दिला, मग तुम्ही बी दिला 34, तो विल इट कन्वर्ट टू स्ट्रिंग 34? परत कॉमा, मग सी 89 दिलाय, विल इट कन्वर्टेड टू स्ट्रिंग 89? मग क्लोज ब्रॅकेट इक्वल दिलाय प्लस आणि शेवटला मॅक्स जे येणार आहे 89च पण स्ट्रिंग 89. आता हे सगळे स्ट्रिंग्स आहेत का बाळांनो? ऑल आर स्ट्रिंग. मग हे स्ट्रिंग असल्यामुळे सगळे काय होणार? कॉन्कॅटिनेट. कॉन्कॅटिनेट म्हणजे जॉईन. आणि जॉईन होऊन ह्याची एकच स्ट्रिंग तयार होईल का अशी? मॅक्स ब्रॅकेट 56 कॉमा 34 कॉमा 89 क्लोज इक्वल 89 अशी एक सिंगल स्ट्रिंग बनेल. आणि मग ती सिंगल स्ट्रिंग तुम्ही प्रिंट एल ला पास केली आहे तर प्रिंट एल कुठे पास करेल? मॉनिटर. पटतंय? क्लिअर? बघा याला आपण रन करून बघूया. ओके. आता एरर का आलं? कारण मी इथे शेवटला सेमिकोलन टाकायचं विसरलो. आता कंपाईल करूया. ठीक आहे. आता रन करूया. रन करताना बघा जावा मॅक्स 3 आणि 3 व्हॅल्यूज पास करतो. आउटपुट बरोबर येतंय का? मॅक्स ब्रॅकेट 56 कॉमा 34 कॉमा 89 इक्वल टू 80. ह्याची ऑर्डर बदलून बघा. म्हणजे इथे तुम्ही 89 द्या, इथे 56 द्या, इथे 34. मग मला सांगाल ए एक बी शी कम्पेअर होईल?
A compared with B. Is it greater? Will it compare A with C? Is it greater? म्हणजे A maximum. Getting? बघा येत आहे max of 89, 56, 34 is 89. Agreed? यांनी जावानी printf पण दिलेला आहे. जसं ज्यांना C चा printf माहिती असेल, C मध्ये कसं आपण फॉर्मॅटेड आउटपुटसाठी printf वापरतो, यांनी पण दिलाय. पण लँग्वेज OOP असल्यामुळे तो printf पण काय असणार आहे? मेंबर फंक्शन कोणत्या तरी क्लासचा. तो कोणत्या क्लासचा? प्रिंट स्ट्रिंग क्लासचा. गेले? म्हणजे थोडक्यात तो printf पण कशात टाकून दिलाय? एका क्लासमध्ये. आणि त्या printfला ऍक्सेस करायचं असेल तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट. तर तो प्रिंट स्ट्रिंग क्लासचाच आहे. म्हणजे इथे मी ते पण आउटपुट दाखवतो बघा. असं system.out.printf वापरायचं. जो सी मध्ये आपण printf फंक्शन वापरतो ना, तोच फक्त इथे तो printf प्रिंट स्ट्रिंग क्लासचा मेंबर फंक्शन झाला. म्हणून त्याला ऍक्सेस करायला त्या क्लासचा काय पाहिजे? ऑब्जेक्ट. वाटतंय? आणि मग printfला तुम्ही तुमचा फॉर्मॅट देणार. फॉर्मॅट स्पेसिफाय मॅक्स ब्रॅकेट %d, %t, %t इक्वल टू %d. मला वाटतं C चा printf आठवतोय ना, आपण फॉर्मॅट स्ट्रिंग तयार करतो. मग %d काय इंडिकेट करतं? इथे एक इंटीजर सबस्टिट्यूट होणार आहे. % इंडिकेट करतं की तिथे काहीतरी येऊन सबस्टिट्यूट होणार. आणि काय सबस्टिट्यूट होणार आहे? एक इंटीजर. ते त्या d नी इंडिकेट करतं. तर इंटीजर 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 इक्वल टू इंटीजर. इथे तुम्ही कॉमा करून तुमच्या लिस्ट ऑफ व्हॅल्यूज द्यायच्या. मग A, मग B, मग C आणि मॅक्स. आता काय होईल? पहिल्या %d च्या जागी काय सबस्टिट्यूट होईल? दुसऱ्या %d च्या जागी B, तिसऱ्या %d च्या जागी C आणि चौथ्या %d च्या जागी मॅक्स. हे सबस्टिट्यूट होणार 1:1. हा इथे पहिला सबस्टिट्यूट, मग हा इथे सबस्टिट्यूट होणार, हा इथे आणि हा मॅक्स इथे. पता आहे? आणि सबस्टिट्यूट होऊन ती स्ट्रिंग जी तयार होते ती मॉनिटरला जाणार. क्लिअर? दॅट सिम्पल द रूल इज. गरज नाही आहे का? कारण हे सगळे त्या त्या पॅकेजेस मध्ये आहेत ना. printf हा कशाचा मेंबर फंक्शन आहे? प्रिंट स्ट्रिंग. आणि ते प्रिंट स्ट्रिंग ज्या पॅकेजमध्ये आहे तो लँग आहे, तो बाय डिफॉल्ट आहे. मग आपल्याला काही गरज नाही. हां, पण एखादा क्लास जर मी असा वापरला असता जो लँग पॅकेजमध्ये नाही, तर मग ते पॅकेज इम्पोर्ट करायला लागले असते. येतील ना असे. म्हणजे आपल्याला त्या त्या पॅकेजेसला काय करावं लागतं? इम्पोर्ट. गेले? बरं, आता इथे आपण कंपाईल करू. हे सेव्ह नाही झालं. सेव्ह क्लिअर? बस झाला कंपाईल. आता त्या दोन्ही वेनी तेच आउटपुट येतं का? पहिल्यानी आणि दुसऱ्यानी दोन्ही. करेक्ट? आर बोथ प्रोड्युसिंग द सेम आउटपुट. इथे काय होतोय? हा printf काय करतोय कळलं? या सगळ्या व्हॅल्यूज त्या त्या फॉर्मॅट स्पेसिफायरच्या जागी काय होतात? सबस्टिट्यूट. हा, आता इंटीजर असल्यामुळे %d आहे. फ्लोट असतं तर %f लिहिलं असतं. तर त्या अकॉर्डिंगली त्यांनी चेंजेस दिलेले. ठीक आहे? तर मला वाटतं कळलाय हा व्हेरिएशन कळला. अजून एक प्रोग्राम तुम्ही ट्राय करा. ठीक आहे? यू पीपल विल डू. व्हेरी सिम्पल प्रोग्राम. मग नेक्स्ट टाइम मी तुम्हाला कीबोर्डवरनं व्हॅल्यूज कशा घ्यायच्या ते पण दाखवतो. आता ह्या आपण कमांड लाईननी पास केल्या. मग आपल्याला युजरकडनं थ्रू कीबोर्ड पण व्हॅल्यूज एक्सेप्ट करायचे. मग त्या कशा? त्याच्यासाठी पण काही प्रोव्हिजन दिलंय का? सगळं सांगतो. ठीक आहे? आता तुम्ही एक नवीन प्रोग्राम लिहा. नेक्स्ट टाइम वी विल सी द प्रोग्राम्स इन इक्लिप्स. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला इक्लिप्स इन्स्टॉल करायचं दाखवतो. बेटर कम विथ युअर मशीन्स. गेटिंग? सो दॅट अलॉंग विथ मी यू इन्स्टॉल व्हॉट? इक्लिप्स. आणि मग आपण इक्लिप्समध्ये प्रोग्राम्स करूया. आता नेहमी नेहमी नोटपॅड नाही ना. इनिशियल 1-2 प्रोग्राम नोटपॅडमध्ये चालतात. मग नंतर तुम्ही कशामध्ये स्विच व्हायला पाहिजे? काही IDE, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. मग IDE लाईक
इक्लिप्स आपण इन्स्टॉल करूया. गेटिंग? हां, पण तो आयडी म्हणजे फक्त एडिटर नसतो, तो आपल्याला बाकीचे प्रोग्राम डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज पण करून देतो. म्हणजे त्या एडिटरच्या आतच कंपाईल, आउटपुट, त्यासाठी तुम्हाला बाहेर येऊन जॅवॅक करायची गरज नाही. त्या एन्व्हायरमेंट मधूनच तुमचा प्रोग्राम काय होणार. जावा डेव्हलपमेंट किट ती लागणारच, ती इन्स्टॉल असलीच पाहिजे तुमच्या मशीनमध्ये. JDK हा इन्स्टॉल असलाच पाहिजे. भले तुम्ही इक्लिप्स वापरा, इक्लिप्सनी फक्त आपलं प्रोग्राम डेव्हलपमेंट फास्ट होणार आहे, कारण तुम्हाला परत परत ते प्रॉम्प्टवर यायचं नाहीये जॅवॅक करायला, जावा करायला. तो टूलच आतून काय करणार, कंपाईल करणार. पण जरी तो टूल इंटरनली इक्लिप्सच सगळं कंपाईल करेल, रन करेल, आउटपुट दाखवेल. आणि मोर एव्हर तुमचा टायपिंगचा जो फीचर्स आहेत ते खूप भारी दिलेत तिथे. म्हणजे तुम्ही डॉट केलं की लगेच लिस्ट येते, ऑटो कम्प्लीट होतं. जर तुम्हाला फॉर लूप लिहायचं तर FOR कंट्रोल स्पेस बार दाबला की ऑटोमॅटिक पूर्ण फॉर लूपचा कोडच येतो, असं सिंटॅक्सच जाऊन आपलं बदलायचं. तर आपलं कोडिंग खूप काय होतं, फास्ट होतं. तर इक्लिप्सच वापरायचं आपल्याला नेक्स्ट ह्याच्यात. तर मी नेक्स्ट ह्याच्यात डाउनलोड कसा करायचा इक्लिप्स, आणि मग आपण त्यात कसे प्रोजेक्ट क्रिएट करून आपले जावाचे प्रोग्राम्स इक्लिप्समध्ये करायचे ते दाखवतो. इक्लिप्स आहेत मग असे बऱ्याच आयडीज आहेत. नेटबीन्स वापरू शकता तुम्ही, त्यात करू शकता, किंवा मग अजून बरेच आहेत. म्हणजे इंटेलिजे आहे, एक इंटेलिजे एक सॉफ्टवेअर आहे, तो पण स्पेशली कशासाठीच बनला, जावासाठी. काही लोक VS कोडमध्ये पण काय करतात, जावा. मग त्याला तुम्हाला फक्त ते प्लग इन कनेक्ट करायचं. ओके, अजून एक प्रोग्राम तुम्ही ट्राय करा, बघू द्या. राईट अ जावा program to find surface area, okay, and volume of cylinder. ठीक है, अगदी साधा चिरकुट प्रोग्राम है. तो राइट अ जावा प्रोग्राम टू फाइंड सरफेस एरिया एंड वॉल्यूम ऑफ सिलेंडर. गेटिंग? एक्सेप्ट base, radius and height of cylinder from command. आता तात्पुरतं कमांड लाईननी पास करायचं. काय, त्या सिलेंडरचा जो बेस रेडियस आहे आणि त्या सिलेंडरचं जे हाईट आहे ते कुठून पास करायचं आहे, कमांड लाईन. कमांड लाईन म्हणजे कळलं ना, आपण मगाशी जसं पास केलं. म्हणजे आपण जावा लिहिणार, मग आपल्या क्लासचं नाव लिहिणार, आणि मग इथून मी जर 4.5 11.2 मग अज्युम करायचं की पहिली व्हॅल्यू काय, रेडियस आहे, दुसरी व्हॅल्यू काय, हाईट आहे, कशाचं, सिलेंडर. गेटिंग? म्हणजे कमांड लाईन वरून त्या दोन व्हॅल्यूज मी काय करणार आहे, पास करू. पहिली व्हॅल्यू काय असणार आहे, रेडियस. दुसरी व्हॅल्यू काय असणार आहे, हाईट ऑफ द सिलेंडर. म्हणजे जो तुमचा सिलेंडर आहे, गेटिंग, त्या सिलेंडरचा बेस रेडियस, ठीक आहे, हा बेस रेडियस, आणि हा जो हाईट आहे. आणि काहीच नाही, म्हणजे तुम्ही नोटपॅड पण नाही, इक्लिप्स पण नाही करत, तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. डायरेक्ट ऑनलाईन कंपायलर्स पण दिलेलं आहे, कळतंय? म्हणजे तुम्ही ऑनलाईन जावा कंपायलर्स वापरून डायरेक्ट काय त्याच्यात सुद्धा करू शकता. पाहिजे तर एक प्रोग्राम मी ऑनलाईन कंपायलरनी पण दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तर इथे कळलंय पक्क? तर हा आला हाईट. मग मला सांगाल सरफेस एरिया काढायचा, सिलेंडरचा जर सरफेस एरिया काढायचा तर पहिला वरच्या आणि खालच्या सर्कलचा एरिया, या सर्कल आणि या सर्कलचा एरिया 2πr² होणार ना. बरोबर की नाही? एका सर्कलचा एरिया किती, πr², तर दोन सर्कलचा 2πr². तो झाला
सर्कलचा सरफेस एरिया. पण ही जी बाजूला साईड आहे ही अशी जी आपण रोल केली आणि गोल सिलेंड्रिक केली आहे ही तशी बघितली तर ती एक रेक्टँगल आहे ना, त्याला फक्त रोल करून असा गोल केलाय ना, आहे खरा तो रेक्टँगल. म्हणजे आता जर मी ह्याला असं कट दिलं तर ती गोल केलेली शीट आहे ती ओपन होईल आणि ती रेक्टँगल तयार होईल. मग त्या रेक्टँगलचा एरिया किती असतो? ऍक्च्युली रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ असतो, पण मग याचं लेंथ किती आहे? हाईट. पण ब्रेथ किती आहे? त्या सर्कलचा सर्कम्फरन्स, तो असा जो गोल केलाय तर त्या सर्कलचं जे लेंथ आहे, सर्कलचा लेंथ म्हणजेच काय? सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो? तो 2 पाय आर. बरोबर ना? राईट. इज इट 2 पाय आर? तर 2 पाय आर आपला काय? लेंथ आणि ब्रेथ. आता हे दोघांना मल्टिप्लाय केलं की त्याचा एरिया येईल ना. तर एरिया काय येणार? 2 पाय आर एच येणार ना, हो की नाही? मग ह्याच्यातला 2 पाय आर कॉमन काढला तर आत आर प्लस एच राहील. ते झालं सरफेस एरिया. आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, किती आहे? पाय आर स्क्वेअर. बरोबर. मग आता लिहा बरं याच्यासाठी प्रोग्राम. पाय आर स्क्वेअर एच हे व्हॉल्यूम आहे आणि हा सरफेस एरिया. हा सरफेस एरियामध्ये 2 पाय आर कॉमन काढलं चालेल का रे? 2 पाय आर आणि मग ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? आर प्लस एच. ठीक आहे. आता काहींना ऑनलाईन कंपाईल करून बघायचं असेल तर ऑनलाईन पण अवेलेबल आहेत बघा इथे. ठीक आहे. ऑनलाईन जावा कंपायलर दिलं तरी चालतं. खूप सारे खूप लोकांनी ते दिलेत. अल्टिमेटली हे सगळे जेडीकेलाच वापरतात. हे फक्त इंटरफेस आपल्याला दिलेत तसे. कोणता? हा फर्स्ट वापरा, दुसरा वापरा, कोणताही वापरा. गेले? आला हा ऑनलाईन कंपायलर आहे. ठीक आहे. याच्यात तुम्ही तुमचा प्रोग्राम टाईप करू शकता. बघा, पब्लिक क्लासला पब्लिकच द्यायचं असं काही रूल नाहीये. दिला तर काही प्रॉब्लेम नाही. क्लास आणि आपण नाव देऊया सिलेंडर. ठीक आहे. तर सिलेंडर पब्लिक स्टॅटिक void main string args स्क्वेअर. ठीक आहे. आता मला सांगा, कमांड लाईन वरून ठीक आहे आपण रेडियस आणि हाईट पास करणार आहे. पण आपण जो रेडियस हाईट पास करणार आहे ते येणार स्ट्रिंग म्हणून, पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला ते डबल म्हणून पाहिजे. डबल किंवा फ्लोट तुमचं चॉईस आहे. सपोज मी डबल घेतोय, पण तिकडनं येताना तर ते स्ट्रिंगच येणार. मी दिलाय 4.5, ते येणार डबल कोड 4.5. आता डबल कोड 4.5 ला म्हणजे स्ट्रिंगला डबल मध्ये आणायचं तर डबल रॅपर क्लास वापर. जसा मगाशी इंटीजर रॅपर क्लास वापरला तसा डबल रॅपर क्लास. बघा इथे डबल आर इक्वल टू डबल डॉट पार्स डबल आर्क्स ऑफ 0. वाटतंय का? थोडस झूम करू, दिसतंय आता बहुतेक. तर आर्क्स ऑफ 0 वर काय आहे? ती पहिली व्हॅल्यू आहे ना, रेडियस. ती भले आपण नंबर दिला आहे, पण जावाला येताना ती आत स्ट्रिंग येणार. ती स्ट्रिंगला डबल मध्ये कन्वर्ट केलं. मग आता नेक्स्ट सांगा, डबल एच डबल डॉट पार्स डबल आर्क्स ऑफ 1. आल्या त्या दोन व्हॅल्यू. आता ह्यांच्यावर कॅल्क्युलेशन करू शकता. डायरेक्ट करू शकत नव्हतं ना आर्क्स ऑफ 0 आर्क्स ऑफ 1 वर, कारण ते स्ट्रिंग्स आहेत. मग स्ट्रिंग्सवर अरेथमेटिक ऑपरेशन नाही करू शकणार, मल्टिप्लिकेशन अँड ऑल दॅट. गेटिंग? आता आपण डबल काय कॅल्क्युलेट करू? एरिया. आता एरिया कॅल्क्युलेट कसं करायचं? 2 इंटू पाय. बरोबर ना? 2 पाय आर इंटू ब्रॅकेट आर प्लस एच असं दिलं ना फॉर्म्युला. आता पाय तुम्ही डायरेक्टली हार्ड कोडेड 3.14 लिहू शकता, किंवा
जावानी एक मॅथ नावाचा क्लास दिला. काय नावाचा क्लास आहे? मॅथ क्लास. हा क्लास पण लँग पॅकेज मध्ये, म्हणून इम्पोर्ट लिहायची काही गरज नाही. इट इज इन द लँग पॅकेज. आणि ह्या मॅथ क्लास मध्ये कॉन्स्टंट आहे ज्याचं नाव आहे पाय. तर काय वापरलं? मॅथ क्लास मधला पाय. तर 2 पाय आर इंटू आर प्लस एच. हे बरोबर आहे का? तसंच व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. आर स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर. आता आपल्याला एरिया आलाय, व्हॉल्यूम आलाय, ते डिस्प्ले करायचं का मॉनिटरवर? गेले? मग डिस्प्ले करायला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. प्रिंट एफ वापरायचं तर प्रिंट एफ वापरा. बघा, जर प्रिंट एफ वापरायचं तर असं लिहाल ना, एरिया ऑफ सिलेंडर इज पर्सेंटेज एफ. डॉट टू एफ लिहिलं की 2 डिजिट प्रिसिशन येईल. ठीक आहे. बर, हा पहिला कॉमा. तिथेच एरिया लिहिलं चालेल का? याच्या आत एक स्लॅश एन टाकलं तर चालेल का? माहिती आहे ना? आता काय होईल, या स्ट्रिंग मध्ये जिथे जिथे पर्सेंट आला तिथे ही व्हॅल्यू येऊन सबस्टिट्यूट होणार ऍज अ फ्लोट. एफ इंडिकेट फ्लोट, म्हणजे डबल साठी पण एफच आहे. ही व्हॅल्यू इथे येऊन सबस्टिट्यूट, आणि मग ती मॉनिटरला जाईल. तसंच सांगा, सिस्टम डॉट आउट डॉट व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज पर्सेंट एफ. स्लॅश एन म्हणजे न्यू लाईन, हा लक्षात घ्या. करेक्ट. व्हॉल्यूम हे झालं. आता इथूनच रन करायचं ऑप्शन आहे बघा. आणि बघा, हे जे ऑनलाईन कंपायलर्स आहेत ते त्यांचं स्वतःचं जेडीके वापरतात, ते पण लेटेस्ट जेडीके 17 जो आपण इन्स्टॉल केला होता, आठवत आहे ना? क्लिअर. फक्त इथून रन करताना इथे कमांड लाईन मधनं व्हॅल्यू पास करायच्या. इथे दिलाय त्यांनी कमांड लाईन आर्ग्युमेंट, सगळं प्रोव्हिजन दिलं. क्लिअर. आता इथे मी 4.5 11.2 दिलं आणि खाली एक्झिक्यूट असेल. बरे आहे ना? सगळं प्रोव्हिजन ऑनलाईन दिलं. म्हणजे काय ते इक्लिप्स पण इन्स्टॉल नाही केलं तरी चालतं, इथून होतं. पण ऑब्विसली आपल्या लोकल मशीनमध्ये डेव्हलप करणं ही गुड प्रॅक्टिस आहे. लोकल मशीनमध्ये आपले प्रोग्राम्स काय करा डेव्हलप करून ते सेव्ह होतात ना आपल्या आपल्या फोल्डर्समध्ये. इट इज ऑलवेज सेफर. हे क्लिअर. आता इथे मी काय करणार? एक्झिक्यूट. द मोमेंट एक्झिक्यूट केला की आलं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरला काय केलं? एफ लिहायचं होतं, तर डी. आता एक्झिक्यूट करू. आला एरिया ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आणि त्या आउटपुटमध्ये मी जसं सांगितलं, तुम्ही इथे जर काय लिहिलं असतं, डॉट टू एफ, इथे लिहिलं असतं डॉट टू एफ, तर किती डिजिट प्रिसिशन येईल? 2 डिजिट प्रिसिशन. 2 डिजिट प्रिसिशन वर येत आहे आन्सर. आणि हे इनपुट बदलून बघा. आता इथे मी जर 6.7 दिला रेडियस आणि 15.6 दिला, एक्झिक्यूट येत आहे. त्याप्रमाणे नवीन आन्सर आला. हो ना? ठीक आहे. ओके, आय होप इट इज क्लिअर, राईट. आता असे या नॉलेजला घेऊन थोडे थोडे साधे साधे प्रोग्राम्स तुम्ही ट्राय करू शकता. आता मीन टाइम. मग आता आपल्याला नेक्स्ट टाइम अगदी परत बेसिक पासून सुरू करायचं की आयडेंटिफायर्स काय आहेत, जावाचे आयडेंटिफायर, जावा आयडेंटिफायर नेमिंग रूल्स काय आहेत, मग जावाचे डेटा टाइप्स काय आहेत. ऑल दॅट वन बाय वन वी विल बी डिस्कस.